उमेदवारी अर्ज भरायचे ह्याच्यामध्ये राजकीय घडामोडी बऱ्याच होत चालत आणि या राजकीय घडामोडीमध्ये जी आमची नैसर्गिक राज्यामध्ये देशामध्ये महायुतीची जी आमची युती आहे ती इचलकरंजीमध्ये सुद्धा आम्ही ठेवायचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याला आम्हाला बऱ्यापैकी यश या ठिकाणी आलं। आज महायुती म्हणून आम्ही इलेक्शनला सामोरं जात असताना इचलकरंजीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी आम्ही तिन्ही पक्ष येणारी हा महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जातोय। आज माननीय माजी आमदार अशोक जांभळे साहेबांच्याबरोबर अतिशय सविस्तर चर्चा झाली आणि त्याचबरोबर माननीय प्रकाश आवाडे साहेब आमचे नेते माजी मंत्री त्यांच्याशी पण चर्चा झाली, हळवंकर साहेबांची चर्चा झाली। वरिष्ठ पातळीवरती सुद्धा दोघं तिघा नेत्यांच्यावर सुद्धा चर्चा झाल्यानंतर एक अतिशय सकारात्मक युती ह्या इचलकरंजीमध्ये महायुतीमध्ये या ठिकाणी होत चालली आहे आणि युती होत असताना आज आम्ही या इचलकरंजीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आम्ही तिघंजणं युती करत आम्ही आता पुढे जातोय। आता शिवसेनेला आपण आमच्या जागा ठरलेत, राष्ट्रवादीच्या सुद्धा आमच्या त्या ठिकाणी जागा ठरलेत आणि त्या पद्धतीनं आमच्या युती करायचं। आमचे एक तरुण तडफदार राष्ट्रवादीचे नेते माननीय सुहासजी जांभळे हे आमच्या महायुतीमधनं प्रभाग नंबर 2 मधनं जनरलमधनं हे उमेदवार असतील आणि आमच्या कांबळेताई प्रभाग नंबर 1 मागासवर्गीय महिला सचिन कांबळेंच्या मिसेस आमच्या त्या राष्ट्रवादीच्या चिन्हावरती घड्याळ या चिन्हावरती तेही आमच्या या युतीमध्ये त्या ठिकाणी सहभाग असतील आणि ह्या युतीच्या माध्यमातून आम्ही आता पुढे चाललो आहे। काही ठिकाणी आमचा मैत्रीपूर्वक लढतसुद्धा तो त्या ठिकाणी व्हायचा असा विषय आहे, परंतु कार्यकर्त्यांचा उत्साह इलेक्शनला त्या ठिकाणी आहे, परंतु जिथं आम्हाला युती आहे तिथं युती करणं शक्य आहे तिथं आम्ही युती करतो आहे। जिथं मैत्रीपूर्वक लढत करायची आहे त्या मैत्रीपूर्वक लढतच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आमची दोन्ही पक्षाची तयारी वरिष्ठ लेवल लोकांच्या नेत्यांच्याबरोबर चर्चा करून आम्ही त्या ठिकाणी करतो आहे। मैत्रीपूर्वक लढत ही प्रभाग नंबर 3 मध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि बाकीच्या ठिकाणी आमची राष्ट्रवादीच्या म्हणजे 2 आणि 1 मध्ये आम्ही एकत्र लढतोय आणि बाकीच्या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देईल।